पौलाचे थेसलनिकाकरास पहिले पत्र अध्याय 5 वचन 18 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन म्हणत आहे, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे वचन आपल्याला शिकवत आहे की आपण सगळ्या स्थितीमध्ये देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. उपकार असा शब्द वापरलेला आहे. उपकार म्हणजे देवाचे आपल्यावर जे काही उपकार झालेले आहेत, देवाने जे आपलं भलं केलेलं आहे, देवाने जे काही आपल्याला दिलेलं आहे, त्या सगळ्याबद्दल आपण या सर्व उपकाराबद्दल देवाची स्तुती करत राहायला पाहिजे. आणि कारण पुढे दिलेलं आहे, कारण तुम्हाविषयी, तुम्ही म्हणजे कोण? जे येशू ख्रिस्ताच्या द्वारे पापक्षमा मिळवून देवाची मुलं झालेली आहेत, अशा देवाच्या सर्व मुलांविषयी देवाची इच्छा आहे. ख्रिस्त येशूमध्ये ही देवाची आपल्याविषयी इच्छा आहे की आपण सदैव त्याच्या उपकाराबद्दल त्याची स्तुती करत राहायला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जगभरामध्ये लोकांना प्रार्थना करणं काय हे अशा रीतीने माहिती आहे की प्रार्थना करणं म्हणजे देवाकडे मागणं, आपल्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, कष्टातून दुःखातून देवाने आपल्याला बाहेर काढावं म्हणून. आणि अशा रीतीने संपूर्ण जगात लोक प्रार्थना करतात. जेव्हा प्रार्थना म्हटलं जातं तेव्हा डोळ्यासमोर एकच येतं, देवाकडे मागणं. मला बरं कर, मला मूल दे, माझ्या घरात शांती दे, मला घर दे, मला गाडी दे, मला नोकरी दे. ही झाली प्रार्थना, म्हणजे मागणं देवाकडे. पण बायबल आपल्याला वेगळ्या प्रकारची प्रार्थना शिकवत आहे. आणि ती प्रार्थना सगळ्यात सुंदर आणि सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे. ती प्रार्थना म्हणजे देवाच्या उपकारांबद्दल त्याची स्तुती करणं, गौरव करणं आणि देवाने आपल्यावर जे काही उपकार केलेले आहेत त्याबद्दल सतत देवाचे आभार मानत राहणं. देवाकडे मागणं ही पण प्रार्थना आहे. आणि देवाच्या उपकाराबद्दल त्याचे आभार मानून त्याची स्तुती करणं ही पण प्रार्थना आहे. आणि या दोन्ही प्रार्थनेमध्ये उपकार स्तुतीची प्रार्थना ही सगळ्यात वरच्या पातळीची सर्वश्रेष्ठ आणि सगळ्यात सुंदर अशी प्रार्थना आहे. आणि तुम्हाला माहीत असेल ही प्रार्थना कोण करतं? देवाच्या बरोबर असलेले, देवाच्या समोर असलेले आणि देवाची सेवा करणारे देवदूत जे स्वर्गामध्ये आहेत ते अखंड देवाची स्तुती करतात. ही प्रार्थना स्वर्गात होते. तुम्ही हालेलुया बोलता, मी हालेलुया बोलते, हा शब्द पृथ्वीवरचा नाही आहे, हा स्वर्गातला शब्द आहे, ज्याद्वारे देवदूत देवाची स्तुती करतात. आणि जे देवदूत स्वर्गामध्ये करतात तेच आपण या जगामध्ये राहून करावं, ही देवाची इच्छा आहे. ही सगळ्यात श्रेष्ठ, मोठी आणि सुंदर प्रार्थना आहे. मला हे दे, ते दे, माझी ही गरज भागव, ती गरज भागव. हे देवाकडे आपण मागू नये असं नाही, ते जरूर मागावं, पण ते थोडक्यात मागावं. आणि आपल्या प्रार्थनेचा मुख्य भाग असला पाहिजे, देवाने आपल्यावर जे उपकार केलेले आहेत त्याबद्दल आपण त्याला धन्यवाद देत राहायला पाहिजे, त्याचे आभार मानायला पाहिजेत आणि त्याच्या सर्व उपकाराबद्दल त्याचे गौरव आणि स्तुती करत राहायला पाहिजे.
आणि ही जी उपकार स्तुती आहे ही फक्त आपण जेव्हा अर्धा तास किंवा 1 तास प्रार्थनेला बसतो त्याच वेळेला नाही, तर सतत आपल्या मुखामध्ये देवाची उपकार स्तुती असली पाहिजे. नेहमी जेव्हा आपण काम करतो, जेव्हा आपण विश्रांती घेतो, जेव्हा आपण प्रवासामध्ये असतो, आपल्या मुखामध्ये प्रभो तू चांगला आहेस, मी तुझे आभार मानते, मी तुझे आभार मानतो, तू माझ्यावर केवढं प्रेम केलं आहे, तू मला आशीर्वाद दिले, तू मला सांभाळतोस, तू माझं तारण केलंस, तू माझ्यासाठी स्वर्ग उघडलास, तुला धन्यवाद, तुझे आभार. हे आभार मानत राहणं, देवाला धन्यवाद देत राहणं हे आपल्या मुखात सतत असलं पाहिजे. काही लोकांना ही चांगली सवय असते, ते सतत आपल्या तोंडात आणि जेव्हा तोंड बंद असते तेव्हा हृदयात बोलत असतात, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. आणि तुम्हाला माहीत आहे ही उपकार स्तुती करण्याची सवय एवढी चांगल्या रीतीने आपल्याला लागत राहते की अनेक वेळेला नवे रोज जेव्हा सकाळी अंथरुणात डोळे उघडतात तेव्हा तोंडातून पहिला शब्द येतो, धन्यवाद प्रभू. रात्रभर तू माझं रक्षण केलंस. मी झोपले होते तेव्हा मला माहीत नाही माझ्या आजूबाजूला काय घडत होतं आणि माझ्या शरीरात काय घडत होतं, पण तू मला सांभाळलंस. तुझा देवदूत तू माझ्या बाजूला ठेवला होता ज्याने माझं रक्षण केलं, तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्व स्थितीत आपण देवाची उपकार स्तुती करावी ही आज्ञा आहे, आज्ञा म्हणून लिहिण्यात आलेली आहे. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी देवाची जेवढी मुलं झालेली आहेत त्यांच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये, का ख्रिस्त येशूमध्ये हे पण मी तुम्हाला सांगते. ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा आहे, हीच इच्छा आहे की आपण त्याची स्तुती करत राहावं. हालेलुया, 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 हालेलुया. ख्रिस्त येशूमध्ये अशासाठी म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी क्रूसावर बलिदान केलं आणि त्याच्या पवित्र रक्तामुळे आपल्याला पाप क्षमा झाली. त्याच्या पवित्र रक्तामुळे आपला आत्मा धुतला गेला, नीतिमान झाला, शुद्ध झाला आणि म्हणून आता आपण देवासमोर उभे राहू शकतो, मागू शकतो, देवाशी बोलू शकतो. आणि इतकंच कशाला, येशूवरील विश्वासामुळे आणि त्याने त्याच्या रक्ताने आपल्याला धुवून काढल्यामुळे आपल्याला जगात सर्वश्रेष्ठ देणगी मिळाली आहे, ती म्हणजे देवाचा पवित्र आत्मा जो आपल्यामध्ये वस्ती करतो आणि आपलं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर बनून गेलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाची सगळी मुलं बाहेरून दिसायला साधी दिसतात, पण ते साधी नाही आहेत, कारण त्यांची शरीरं जिवंत देवाची मंदिरं आहेत. जसं बायबल आपल्याला शिकवतं की देव हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही. आपण देवासाठी किती मोठा महाल बांधावा सांगा, कितीही मोठा महाल बांधला, कितीही मोठं सुंदर घर बांधलं तरी देवाला तिकडे राहायचं नाही आहे, देवाला माणसाच्या हृदयात राहायचं आहे. हा हॉल देवाचं मंदिर नाही आहे, तुम्ही देवाचे मंदिर आहात. जी देवाची मुलं झालेली आहेत, ज्यांच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो, ते देवाचे मंदिर आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि एवढी सगळी देवाची मुलं जेव्हा एकत्र जमतात आणि देवाची स्तुती करतात, गाणी गातात, देवाला उंचावितात, तेव्हा स्वर्ग उघडला जातो. कारण देवाला मोठा आनंद होतो आणि स्वर्गातून देव त्याच्या सामर्थ्याचा वर्षाव करतो, त्याच्या कृपेचा वर्षाव करतो आणि जे आजारी आहेत ते बरे होतात, ज्यांच्यामध्ये अशुद्ध आत्म्या आहेत ती निघून जातात, ज्यांच्या जीवनामध्ये सैतानाची बंधनं आहेत ती बंधनं तुटून जातात आणि प्रत्येक जण बंधमुक्त होऊन स्वर्गीय शांतीने आणि आनंदाने भरून जातो. कारण हे पत्रे महत्त्वाचे नाही आहेत, हा मंच महत्त्वाचा नाही आहे, इथे असलेली देवाची मुलं महत्त्वाची आहेत. कारण देव हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही, तर माणसाच्या हृदयात राहतो. हालेलुया, हालेलुया.
पवित्र आत्मा ही देवाची सर्वश्रेष्ठ भेट आहे, बक्षीस आहे, देणगी आहे. येशूने त्याच्या शिष्यांना स्वर्गात निघून जाताना सांगितलं होतं की देव पिता तुम्हाला एक देणगी देणार आहे. स्वर्गातून तुम्हाला एक मौल्यवान अशी भेट मिळणार आहे आणि ती भेट तुमच्याकडे पोहोचेपर्यंत यरुशलेम शहरातच राहा, इकडून बाहेर पडू नका. ती मिळाल्यावर बाहेर पडा, पण ती भेट तुम्हाला मिळेपर्यंत इकडेच राहा. येशूने याला देणगी शब्द वापरला, गिफ्ट, बक्षीस. पवित्र आत्मा हे देवपित्याकडून आपल्याला मिळालेलं मोठं बक्षीस आहे. ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला हे बक्षीस मिळालं आहे. का मिळालं? कारण येशूच्या बलिदानामुळे आपल्याला पापक्षमा झाली. देव घाणेरड्या जागेमध्ये वास करत नाही. देवाला अस्वच्छ आणि अपवित्र आणि अमंगळ जागेमध्ये राहायला आवडत नाही. ज्या हृदयामध्ये पाप आहे ते अमंगळ, अशुद्ध, अपवित्र हृदय आहे आणि अशा जागेत देवाचा आत्मा वास करत नाही. परंतु येशूच्या रक्तामुळे आपण शुद्ध झालो, नीतिमान झालो. आपलं हृदय देवाने शुद्ध केलं आणि अशा शुद्ध अंतःकरणात पवित्र आत्मा येऊन वास करतो आणि म्हणून आपली शरीरं ही देवाची मंदिरं बनतात. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन यासाठी म्हणतं की ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. तुमच्याविषयी देवाची ही इच्छा आहे की आपण सतत, निरंतर, अखंड, न थांबता देवाची उपकार स्तुती करत राहायला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाची स्तुती करणं ही सगळ्यात सुंदर प्रार्थना आहे. जी प्रार्थना स्वर्गातले देवदूत करत आहेत, जी प्रार्थना देवाला खुश करते, देवाला आनंद देते आणि ज्या प्रार्थनेद्वारे देव आपल्या जीवनामध्ये मोठे आशीर्वाद देतो. आपल्याकडे असं काहीच नाही आहे जे आपण देवाला देऊन त्याला आपण खुश करू शकतो. उपकार स्तुती म्हणजे आपल्याला देवाच्या उपकाराची जाणीव असली पाहिजे. देवाने आपल्यावर काय प्रेम केलेलं आहे त्याची जाणीव आपल्याला रोज असली पाहिजे. देवाचे उपकार, देवाचं प्रेम, देवाची कृपा ही जाणीव आपल्या अंतःकरणात रोज असायला पाहिजे, क्षणाक्षणाला असली पाहिजे. आपल्याला कधीही या गोष्टीचा विसर पडता कामा नये की देवाने माझ्यावर केवढं मोठं प्रेम केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आपण खूप वेळेला माणसांचे उपकार आठवत राहतो. तुम्हाला जर कोणी चांगली नोकरी दिली तर तुम्ही अनेक वर्षेपर्यंत बोलत राहता की या माणसाने मला चांगली नोकरी दिली, या माणसामुळे मी या ठिकाणी नोकरीला लागलो. खरं म्हणजे असं बोलणारे लोक पण थोडे असतात. बायबलमध्ये असं एक वचन आहे, तुम्ही कृतज्ञ असा. कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव ठेवणारे आणि उपकाराची परतफेड करणारे लोक. जो कृतज्ञ आहे म्हणजे त्याला उपकाराची जाणीव आहे आणि उपकाराची परतफेड करतो, असे लोक जगामध्ये थोडके आहेत. पण आपण कृतज्ञ असावं अशी देवाची इच्छा आहे. आता जेव्हा कृतज्ञ असा शब्द वापरला जातो तेव्हा ते देवाच्या बाबतीत पहिले आणि माणसांच्या बाबतीत सुद्धा. एखाद्या माणसाने तुम्हाला नोकरी दिली तर तुम्ही आठवण ठेवता की काही काळाने विसरून जाता आणि तुम्ही म्हणता की त्याचं काय लागून गेलं, मला माझ्या नशिबाने नोकरी मिळाली. म्हणजे तुम्ही कोण आहात? कृतज्ञ आहात. पण तुम्हाला जर वाटलं की या माणसामुळे मला ही चांगली नोकरी मिळाली तर तुम्ही कृतज्ञ आहात. आपण माणसांच्या बाबतीत कृतज्ञ असायलाच पाहिजे. कोणी तुम्हाला संकटामध्ये मदत केली तर आपण त्याची आठवण ठेवतो आणि ती ठेवायलाच पाहिजे. ठेवू नका असं देवाचं वचन शिकवत नाही, कारण देव आपल्याला कृतज्ञ राहायला सांगतो. तुम्हाला संकटामध्ये गरज होती, पैशाची गरज होती आणि त्यावेळेला कोणीतरी उभा राहिला आणि तुम्हाला मदत केली, तुम्ही त्या माणसाचे उपकार कधीच विसरायला नको. नंतर पुढे जाऊन तो माणूस जरी तुमचा वैरी बनला तरी तुम्हाला त्या उपकाराची आठवण, जाणीव नेहमी असायला पाहिजे की या माणसाने मला संकटामध्ये मदत केलेली आहे. हालेलुया. कृतज्ञ लोक हे अतिदुष्ट लोक असतात. म्हणजे माणसांचे उपकार पण ते कधी लक्षात ठेवत नाहीत. कोणी संकटात मदत केली तेवढा वेळ ते गोडगोड बोलतात आणि एकदा संकट निघून गेलं की म्हणतात तुझं काय लागून गेलं, मी माझ्या नशिबाने वाचलो, मी माझ्या नशिबाने सुटलो.
अशा रीतीचे कृतज्ञ लोक दुष्ट असतात. ते आपण असायलाच नकोत. आपण माणसांच्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे आणि सगळ्यात पहिली आपण देवाच्या उपकारांची सदैव जाणीव ठेवली पाहिजे. सदैव देवाचे आपल्यावर किती उपकार आहेत सांगा. जर आपण विचार करत राहिलो तर आपल्याला समजेल की आपलं संपूर्ण जीवनच देवाच्या उपकाराने भरलेलं आहे. आपल्याकडे स्वतःचं काहीच नाही आहे. जे काही आहे ते सगळं देवाने आपल्याला दिलेलं आहे. तो आपला निर्माणकर्ता आहे. निर्माणकर्ता म्हणजे त्याने आपल्याला बनवलं आहे. तो आपला जीवनदाता आहे म्हणजे त्याने आपल्यामध्ये जीवन घातलं आहे म्हणून आपण जिवंत आहोत. तो आपला निर्माता आहे. तो आपला जीवनदाता आहे. तो आपला विधाता आहे. आपलं आयुष्य तो घडवतो, आपण घडवत नाही. आपलं सगळं जीवन त्याच्या हातात आहे. तो निर्माता आहे. तो जीवनदाता आहे. तो विधाता आहे. तो रक्षण करता आहे. म्हणजे त्याने जर आपलं रक्षण केलं तरच आपण वाचले जाऊ शकतो. त्याने जर रक्षण केलं नाही तर आपण स्वतःला वाचवू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तो आपल्या सगळ्या गरजा भागवतो. सगळ्या गरजा. तो जे काही आपल्याला आपल्या जीवनात ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात ते देव आपल्यासाठी घडवतो. दरवर्षी पडणारा पाऊस असो, शेतातलं उत्पन्न असो, पीक असो, आपली नोकरी असो, धंदा असो, घर असो, देव आपल्याला देतो. खूप लोकांना वाटतं की माझ्या नशिबाने मिळालं. नशीब नाही, ही देवाची दया आहे. हे देवाचं प्रेम आहे. ही देवाची कृपा आहे. आणि हे देवाचे एवढे उपकार आहेत की त्यावर जर आपण विचार करायला लागलो, निरखून बघायला लागलो तर आपल्याला समजेल की देवाचं आपल्यावर केवढं मोठं प्रेम आहे आणि केवढ्या मोठ्या उपकाराच्या ओझ्याखाली आपण आहोत. हालेलुया, हालेलुया. ब्रदर म्हणायचे की काही लोक म्हणतात देवाने मला काय दिलं. जेव्हा ते म्हणतात की देवाने मला काय दिलं तेव्हा ज्या जिभेने ते बोलतात आणि जी जीभ वर खाली करून बोलतात ती जीभसुद्धा देवानेच दिलेली आहे. काय आहे माणसाकडे स्वतःचं? काय आहे? हे हात देवाचं वरदान आहे. हे डोळे देवाचे वरदान आहेत. कुठून आम्हाला विकत आणता येतील? कुठून घेता येतील? हे केस देवाचे वरदान आहेत. आजकाल लोकांमध्ये 2 समस्या आहेत. केस गळणं, टक्कल पडणं आणि दुसरी केस सफेद होणं. खरं म्हणजे केस गळणं आणि केस सफेद होणं या 2 गोष्टी वयाच्या 50व्या वर्षानंतर सुरू होतात आणि व्हायला पाहिजेत. 50-60 वर्षानंतर केसांचं गळणं, टक्कल पडणं म्हणा किंवा केस पांढरे होणं. पण आता तर ह्या समस्या अगदी 12-15 वर्षाच्या किशोरवयीन मुलामुलींमध्ये पण दिसायला लागल्या. आणि तुम्ही सांगा की काय करून आपण हे थांबवू शकतो? काय करून? मी अशी काही मुलं बघितलेली आहेत, त्यांना बघितल्यावर अक्षरशः रडायला येतं. 12 वर्षाचा, 13 वर्षाचा किशोरवयीन मुलगा, आपण त्यांना तरुण पण म्हणू शकत नाही. काय झालेलं आहे? डोक्यावरचे संबंध केस गळून गेलेले आहेत. पूर्ण टक्कल पडलेलं आहे आणि खूप उपचार झालेले आहेत. पण काही केलं डोक्यावर केस येत नाही आहेत. मी अशी अलीकडे 3-4 मुलं बघितली. त्यांचे आईवडील फोटो पाठवतात, बघून अक्षरशः रडायला येतं. मुलगा कितवीला आहे? 7वीला आहे, 9वीला आहे. काय झालं? अचानक डोक्यावरचे केस जायला लागले आणि सबंध केस गेले. पूर्ण टक्कल पडलेलं आहे. मुलाला तर एवढी लाज वाटते की तो शाळेत पण जाऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्यामध्ये काही मुलं श्रीमंत आहेत, म्हणजे त्यांचे आईवडील भरपूर उपचार करत आहेत आणि तरी पण प्रयत्नाला यश येत नाही आहे. तुम्ही मला सांगा, केस कोण देतो? येशू म्हणाला, तू आपल्या डोक्यावरचा एक केसही काळा किंवा पांढरा करायला समर्थ नाहीस. आपली काय ताकद आहे सांगा? काय क्षमता आहे? काय कुवत आहे? येशू म्हणाला की तुम्ही आपल्या डोक्यावरचा एक केस पण काळा किंवा पांढरा करू शकत नाही. जेव्हा आपण म्हणतो की देवाने मला काय दिलं,
तेव्हा आपण सारासार सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. जर केस देव देत नाही, आपल्या ताकदीने येतात, आपल्या मेहनतीने उगवतात, तर मग ज्यांचं एवढ्या लहान वयामध्ये टक्कल पडलेलं आहे किंवा अशी मुलं मी बघितलेली आहेत ती अगदी कमी वयामध्ये केस पांढरे झालेले आहेत आणि ते रडतात. त्यांना लाज वाटते लोकांमध्ये जायची, कारण काळा रंग किती वेळ लावणार आणि तो लावल्याने केसही गळून जातात. हालेलुया, हालेलुया. आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाचा आपण विचार केला पाहिजे. प्रत्येक अवयवाचा, प्रत्येक बारीक सारीक गोष्ट आपल्या शरीरामध्ये जी आहे, मोठ्यातली मोठी आणि लहानातली लहान, प्रत्येक अवयव देवाचं वरदान आहे आणि त्याने दिलं नाही तर ते आपल्याला मिळू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. आपलं जीवन देवाच्या उपकाराने वेढलेलं आहे. संपूर्ण जीवन देवाच्या उपकाराने भरलेलं आहे. म्हणून येशू म्हणाला, आकाशातल्या पाखरांकडे निरखून पहा. आपण देवाच्या गोष्टींकडे निरखून बघायला पाहिजे. आजकाल लोक निरखून एक गोष्ट चांगली बघतात, मोबाईल. मोबाईल निरखून बघितला जातो, एवढा की दिवसातून 10-10 तास मोबाईल बघितला तरी मन भरत नाही. मोबाईलची बॅटरी संपून जाते, पण बघणाऱ्याचं मन काही भरत नाही. मोबाईल निरखून बघितला जातो आणि त्याच्याने नुकसान होत चाललेलं आहे. तुम्हाला निरखून बघायचं आहे तर एक गोष्ट नक्की बघा, देवाच्या प्रेमाकडे निरखून बघा. आकाशातले कावळे बघा, उडणारे पक्षी बघा. आपण तर शेती करतो किंवा नोकरी करतो, मेहनत करतो आणि आपल्या उपजीविकेसाठी प्रयत्न करून आपण धान्य मिळवतो. कावळे, चिमण्या, इतर सगळे पक्षी, प्राणी मेहनत घेत नाहीत, त्यांचं पोट कोण भरतो? येशू म्हणाला की तुमचा बाप आकाशातल्या पाखरांना खायला अन्न देतो. तो आमचा बाप आहे, पाखरांचा फक्त निर्माता आहे. तो त्या पाखरांची जर एवढी काळजी घेतो तर आमची किती घेत असेल, आमच्यावर किती प्रेम करत असेल. तो आम्हाला देतो, त्याने जर दिलं नाही तर मिळू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणि देवाचं सगळ्यात मोठं प्रेम, ज्या देवाने आपल्याला निर्माण केलं, घडवलं, या जगात पाठवलं, जीवन दिलं, जो आपल्याला जिवंत ठेवतो, त्या देवाने आपल्यावर एवढं मोठं प्रेम केलेलं आहे की देवाच्या उपकाराकडे दुर्लक्ष करून माणूस जेव्हा पापात बुडून गेला, सैतानाच्या हातात गेला, सैतानाचा गुलाम बनला आणि नरकाच्या दिशेने चालायला लागला, तेव्हा पापी मानवाला वाचवण्यासाठी देव स्वतः मानव बनला आणि या जगामध्ये आला. देव मानव झाला कशासाठी? आपल्याला वाचवण्यासाठी. संपूर्ण मानवजात पापामध्ये बुडून गेलेली होती, नरकाच्या रस्त्यावरून जात होती. देव आकाशातून माणसावर प्रेमाचा वर्षाव करतो आणि माणसाला सांगतो, बघ तो सैतान तुला फसवतोय, माझ्याकडे ये, माझ्याकडे ये, माझ्याकडे ये. पण ज्याप्रमाणे एक आई आपल्या मुलाला वारंवार सांगते, बाळा मोबाईल बघू नकोस. एक बाप आपल्या मुलाला सांगतो, मुला त्या वाईट मुलांच्या संगतीत जाऊ नकोस. पण मुलाला वाटतं, माझी आई माझं भलं बघत नाही, माझा बाप माझं भलं बघत नाही, मोबाईल बघून माझा फायदा होईल, त्या मित्रांच्या बरोबर गेलो म्हणजे माझं आयुष्य चांगलं होईल, तिकडे खरा आनंद आहे, मित्रांच्या संगतीमध्ये माझं आयुष्य घडेल, असं ज्याला वाटतं आणि आईबापाचं ऐकत नाही, तो त्याच वाईट मार्गाने चालत राहतो आणि स्वतःचं नुकसान करतो. देव आपला बाप आहे, तो आकाशातून हाक देत होता, मानवा परत ये, परत ये, परत ये. तो सैतान वाईट आहे, लबाड आहे, दुष्ट आहे, तो तुला पापात पाडतोय आणि तो तुला माझ्यापासून दूर नेतोय, कारण त्याला तुझा नाश करायचा आहे. लोक ऐकत नव्हते, तेव्हा देव स्वतः मानव झाला
आणि मानव रूप घेऊन तो या जगात आला आणि त्याने अगदी अधिकृतपणे माणसाला हाक दिली. येशू ख्रिस्त म्हणाला, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. माझ्याकडे या, माझ्याकडे या, माझ्याकडे या. तेव्हापासून आजपर्यंत देव माणसाला हेच सांगत आहे, माझ्याकडे वळ आणि सैतानाच्या हातातून बाहेर पड. हालेलुया, हालेलुया. माणसाला हाक देण्यासाठी, बोलावण्यासाठी, सैतानाच्या हातातून मुक्त करण्यासाठी आणि त्याला स्वर्गातले आशीर्वाद देण्यासाठी आणि मेल्यानंतर अनंत जीवन देण्यासाठी देव स्वतः मानव बनला, या जगात आला. त्याने माणसाला देवाची योजना दाखवली आणि शेवटी आपल्या पापमुक्तीसाठी आपली पाप स्वतःवर घेऊन त्याने क्रूसावर बलिदान केलं. जो पवित्र, निष्पाप, निष्कलंक, ज्याने आपल्या आयुष्यात एकही पाप केलं नाही, त्याने आपली पापं घेतली आणि तो आपल्यासाठी पाप असा बनला. येशूला जेव्हा क्रूसावर खेळलं होतं तेव्हा त्याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला 2 व्यक्तींना पण क्रूसाला खेळलं होतं. ते दोघं चोर होते आणि त्यांच्या चोरीची, पापांची शिक्षा म्हणून त्यांना क्रूसावर खेळलं होतं. 2 चोरांच्या मध्ये देवपुत्र क्रूसाला टांगला गेला, म्हणजे हा मोठा चोर. हे दोघं पापी आणि हा मधला मोठा पापी. तो पवित्र, निष्पाप आणि निष्कलंक होता. 2 चोरांच्या मध्ये त्याला खेळलं गेलं. ज्याला पाप ठाऊक नव्हतं तो आपल्यासाठी पाप असा बनला. त्याने आपली पापं घेतली, आपले अधर्म, आपले गुन्हे, आपले अपराध सगळं त्याने स्वतःवर घेतलं. त्याने काही पाप केलं नव्हतं पण त्याच्या तोंडावर थुंकलं गेलं. त्याने काही पाप केलं नव्हतं पण त्याच्या डोक्यात काटे रुतले गेले. त्याने काही पाप केलं नव्हतं पण त्याच्या हातांतून खिळे आरपार गेले. त्याच्या कुशीत भाला भोसकला गेला. त्याने पाप केलं नव्हतं, आपली पापं त्याने स्वतःवर घेतली. त्याने त्याचं पवित्र रक्त वाहिलं, कारण त्याच्या पवित्र रक्ताद्वारे त्याला पापी मानवाला पापक्षमा द्यायची होती. येशू ख्रिस्त आपल्या पापमुक्तीसाठी क्रूसावर मरण पावला आणि त्याच्या शरीरातून वाहणाऱ्या पवित्र रक्ताद्वारे पापी मानवाला पापक्षमा मिळाली. आणि येशू ख्रिस्ताच्या या बलिदानामुळे पापी माणूस सैतानाच्या हातातून मुक्त झाला. त्याच्यासाठी स्वर्ग उघडला गेला. स्वर्गातले आशीर्वाद पापी माणसाला मिळायला लागले आणि तेव्हापासून आजच्या दिवसापर्यंत गेली 2000 वर्षे जेवढे लोक विश्वास ठेवतात की येशू देवाचा पुत्र आहे, तो माझ्यासाठी क्रूसावर मेलेला आहे, त्याने माझी पापं घेतलेली आहेत, असा जो विश्वास ठेवून आपल्या पापांचा पश्चाताप करतो त्याच्यावर स्वर्गातून देवाची दया होते. त्याच्यासाठी स्वर्ग उघडला जातो. एक माणूस या पृथ्वीवर आपल्या जीवनात ज्या दिवशी, ज्या घडीला असा विश्वास ठेवतो की येशू माझ्यासाठी क्रूसावर मेलेला आहे आणि त्याने माझी पापं घेतलेली आहेत आणि तो आपल्या पापांचा पश्चाताप करतो, अगदी त्याच वेळेला त्या पश्चाताप करणाऱ्या पापी माणसासाठी स्वर्गाचं दार उघडलं जातं. स्वर्गातून देवाचे आशीर्वाद त्याच्यावर येतात आणि देव त्याला म्हणतो, मी तुला क्षमा करतो. तुझ्या आयुष्यातील सर्व पापांची मी तुला क्षमा करत आहे. आजपासून तू माझा मुलगा आहेस, तू माझी मुलगी आहेस आणि मी तुझं नाव स्वर्गातल्या जीवनाच्या पुस्तकात लिहून ठेवत आहे. तेव्हापासून देवाचे आशीर्वाद यायला लागतात. जीवन बदलून जातं, शाप निघून जातात, अंधार निघून जातात. एक 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 सैतानाचं बंधन तुटत जातं. सैतान आमच्या जीवनातून पळून जातो. आमच्या हृदयात खरी शांती येते, खरा आनंद येतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट घडते की आमचं नाव स्वर्गात लिहिलं जातं, ज्यामुळे जेव्हा आमचं या जगातलं जीवन संपेल तेव्हा आम्ही थेट देवाच्या घरात आणि म्हणजे स्वर्गात जाऊ आणि अनंत काळ देवाबरोबर आनंदात राहू. हालेलुया. जेवढी देवाची मुलं झालेली आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, ही खुश खबरी आहे. तुम्ही जेव्हा या जगामध्ये मरणार आहात, तुम्ही किंवा मी, आपण या जगामध्ये जेव्हा मरू, आपलं जीवन संपेल तेव्हा आपलं शरीर मातीत जाईल. कुणाची शरीरं जाळली जातील, कुणाची शरीरं गाडली जातील.
काहीही हो, पण त्या शरीराची माती होईल. देवाने आदी मानवाला सांगितलं होतं की तू माती आहेस आणि तू परत एकदा मातीत जाशील. तर आपण मेल्यानंतर आपली शरीरं जाळली जातील म्हणा किंवा गाडली जातील म्हणा, काहीही होत, शरीर माती आहे, मातीत जाईल, पण आपला आत्मा स्वर्गात जाईल आणि आपण देवाबरोबर सर्व काळ जिवंत राहू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्त येशूमध्ये आपल्यावर देवाने हा एवढा मोठा उपकार केलेला आहे की आपल्याला त्याने पापातून मुक्त केलेला आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या डोळ्याबद्दल देवाचे जेवढे आभार मानता, केसाबद्दल आभार मानणार, हाताबद्दल आभार मानणार, त्यापेक्षा आपल्या जीवनात आपण सगळ्यात जास्त देवाचे आभार मानत राहायला पाहिजे की त्याने आपलं तारण केलं, आपल्याला पापक्षमा दिली, आपल्याला अनंत जीवन दिलं, आपल्याला स्वर्गाची आशा दिली. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण या जगातलं आपलं जीवन थोड्या दिवसाचं आहे. कोणी 60 वर्ष जगतं, कोणी 20 वर्ष जगतं, कोणी 80 वर्षे जगतं, कोणी 100 वर्षे पण जगतं. पण शेवटी या जगातून आपल्याला जायचं आहे. हे जीवन म्हणजे प्रवास आहे. प्रवास आपण कायमचा करत नाही, कुठेतरी आपल्याला पोचायचं असतं. ते ठिकाण आल्यावर आपण गाडीतून उतरतो, आपला प्रवास सुरू आहे. आपण त्या ठिकाणी पोहोचलो की देव म्हणणार उतर गाडीतून, आपल्याला उतरणं भाग आहे. त्यानंतर आपल्याला पुढे जगता येत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून या जगात आपल्याला काय मिळालं ते महत्त्वाचं नाही आहे, मेल्यावर आपण कुठे जाणार आहोत हे महत्त्वाचं आहे. काही लोक आपल्या शरीराला केवढं बरे जपतात. चेहरा जर काळा असेल तर तो गोरा करण्यासाठी केवढे प्रयत्न करतात. करू नका प्रयत्न. तुम्ही काळे सावळे आहात ना, त्यामध्ये आनंद माना. तुम्ही सांगा देवाने मला हा रंग दिलेला आहे, मी याच्यात आनंदी आहे. तुम्ही जर आत्ता या शरीरामध्ये आनंद कराल ना, तर स्वर्गात तुम्हाला तेजस्वी सुंदर शरीर मिळेल. आणि ते शरीर 50 वर्षासाठी नसेल, 10 वर्षासाठी नसेल, ते अनंत काळासाठी आहे. बायबल म्हणतं स्वर्गात आपल्याला नवीन शरीरं मिळणार आहेत, स्वर्गीय शरीरं जी थकणार नाहीत, दमणार नाहीत, ज्या शरीराला भूक लागणार नाही, तहान लागणार नाही, ज्या शरीरामध्ये आजार येणार नाहीत, जे शरीर म्हातारं होणार नाही, असं स्वर्गीय शरीर आपल्याला मिळणार आहे. हालेलुया, हालेलुया. काळे लोक गोरे बनायचा प्रयत्न करतात. किती लोक प्लास्टिक सर्जरी करून घेतात गोरे होण्यासाठी. काय फायदा सांगा, काय उपयोग आहे? हे शरीर मातीतच जाणार आहे. तुमचे पांढरे केस तुम्ही काळे करायचा अहोरात्र प्रयत्न करा, पण शेवटी शरीर मातीत जाणार आहे. तुम्ही तुमच्या शरीराला कितीही जपा, कितीही प्रयत्न करा, पण शेवटी या शरीराची माती होणार आहे. अनेकांना वाटतं आपण म्हातारं होऊच नये आणि म्हणून तारुण्य दिसण्यासाठी ते किती प्रयत्न करतात आणि शेवटी शरीराची माती होते. हालेलुया, हालेलुया. आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे? मोलाची गोष्ट काय आहे? मेल्यानंतर स्वर्गात जाणं महत्त्वाचं आहे. आणि स्वर्गात कोण जाऊ शकतो? ज्याला पापक्षमा झाली आहे. पापी आत्मा स्वर्गात जात नाही. आपली पापक्षमा येशूच्या क्रूसावरील बलिदानामुळे झालेली आहे. आणि म्हणून हे आपलं तारण, ही आपली मुक्ती जी येशू ख्रिस्तामध्ये देवाने आपल्याला दिलेली आहे, त्यासाठी आपण सतत निरंतर देवाचे आभार मानायला पाहिजेत. हालेलुया. वचनामध्ये म्हटलेलं आहे की सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. आता सर्व स्थितीत म्हटल्यानंतर आपण नेहमीच खुश असतो असं नाही. कधी कधी आपण खुश असतो तेव्हा आपण देवाचे खूप आनंदाने आभार मानतो. कधी कधी आपलं मन नाराज असतं आणि नाराज मनाने आपण देवाची स्तुती करू शकत नाही. पण आज्ञा अशी आहे की सर्व स्थितीत, आज जेव्हा तुम्ही इकडे आलात आणि तुम्ही इकडे बसलात, गाणी सुरू झाली, तेव्हा तुम्ही किती मनापासून गाणी गायली सांगा. जेव्हा स्तुती आराधनेला तुम्ही उभे राहिलात, तेव्हा किती मनापासून तुम्ही देवाची स्तुती केली. जेव्हा इथून तुम्हाला सांगितलं नाचून देवाची स्तुती करा, तेव्हा तुम्ही किती नाचून अगदी मनापासून देवाची स्तुती केली सांगा. असा शनिवार असतो जेव्हा आपण खूप नाचतो आणि असा पण शनिवार येतो जेव्हा आपले पाय हलत नाहीत, कारण मनात काहीतरी दुःख असतं, काहीतरी नाराजी असते. पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण देवाची स्तुती करतो तेव्हा आपलं दुःख, आपली नाराजी,
आपल्या मनाच्या वेदना बाजूला ठेवून आपल्याला या गोष्टीची आठवण असली पाहिजे, माझ्या जीवनात कितीही दुःख असो पण देव माझ्यावर प्रेम करतो. माझ्या जीवनात कितीही कष्ट असो, कितीही मोठं संकट आलेलं असो, पण हे सत्य आहे की तो माझ्यावर प्रेम करतो. त्याने मला सोडलं नाही. दुःख माझ्या हृदयात आहे, संकट माझ्यावर आलेलं आहे, पण याहीपेक्षा सगळ्यात मोठं सत्य हे आहे की देव माझा बाप आहे, मी त्याची मुलगी आहे, मी त्याचा मुलगा आहे. तो माझ्यावर प्रेम करतो. मी आजारी आहे, अंथरुणावर आहे, तेव्हा पण तो माझ्यावर प्रेम करतो. मी चांगला धडधाकट आहे, तेव्हा पण तो माझ्यावर प्रेम करतो. बायबल म्हणतं, तुम्ही पृथ्वीवर आहात तेव्हा पण देव तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही समुद्रात गेला तेव्हा पण देव तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही आकाशामध्ये आहात तेव्हाही देव तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही पाण्याच्या तळाला गेलात तरी देव तुमच्यावर प्रेम करतो. कुठेही जा, देवाचं तुमच्यावर प्रेम आहे. म्हणून कितीही संकट असलं, कितीही दुःख असलं, कितीही मन नाराज असलं तरी पण देवाच्या उपकाराबद्दल त्याची स्तुती करणं, देवाच्या सर्व प्रेमाबद्दल त्याचे आभार मानणं, हे मात्र आपण अखंड सुरू ठेवायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून वचन आपल्याला शिकवतं की सर्व स्थितीमध्ये उपकार स्तुती करा. सर्व स्थितीत तुम्ही हसताय, खुश आहात, तेव्हा म्हणताय प्रभू तू चांगला आहेस, प्रभू तू चांगला आहेस, आज केवढा सुंदर दिवस तुम्हाला दिला. आणि अशी वेळ तुमच्या जीवनात आलेली आहे, काहीतरी मोठं संकट आहे, तुमच्या मनावर काहीतरी मोठं दडपण आलेलं आहे, तेव्हा पण सांगा प्रभू तू चांगला आहेस, तू माझ्यावर प्रेम करतो. जग वाईट आहे, मी पण वाईट आहे, पण तू चांगला आहेस, तुझं माझ्यावर प्रेम आहे. सगळ्या स्थितीमध्ये देवाचे आभार मानत राहा, देवाची स्तुती करत राहा. तुम्ही जर निरंतर देवाचे आभार मानणारे आणि स्तुती करणारे लोक बनत राहिलात तर लक्षात घ्या की आपल्या गरजांसाठी आपल्याला देवाकडे सारखं सारखं मागायची गरज लागणार नाही. जे देवाची निरंतर स्तुती करतात अशा लोकांना कितीतरी गोष्टी न मागता देव देतो. न मागता स्वर्गामध्ये देवदूत निरंतर देवाची स्तुती करतात आणि त्यांना देवाकडे काही मागावंच लागत नाही, कारण त्यांना देव मोफत आनंद देतो, मोफत सगळ्या गोष्टी देतो. जे लोक निरंतर देवाची स्तुती करतात, म्हणजे ज्यांना देवाच्या उपकाराची सतत जाणीव असते आणि सतत देवाचे आभार मानतात, त्यांना अनेक गोष्टी देव न मागता देतो. आणि ज्या गोष्टीसाठी आपल्याला मागायला लागतं त्या गोष्टी पण आपल्याला खूप 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 मागत राहायला लागत नाही. थोडक्यात मागितल्यानंतर देव आपली प्रार्थना ऐकतो, उत्तर देतो, आपल्या गरजा पूर्ण करतो आणि आपल्याला आनंदित करतो. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही आजारात अंथरुणावर पडलेला आहात, उठायची ताकद नाही आहे, त्या स्थितीत पण देवाचे आभार माना. तेव्हा पण बोला हालेलुया, देवा तू चांगला आहेस, धन्यवाद प्रभू, तू माझ्यावर प्रेम करतो. अंथरुणावर पडलेला आहात, शरीरात वेदना आहेत, तेव्हा पण बोला धन्यवाद प्रभू. जेव्हा तुम्ही कष्टामध्ये संकटात आहात तेव्हा पण बोला धन्यवाद प्रभू. जेव्हा तुम्ही अपयशी व्हाल तेव्हा पण बोला धन्यवाद प्रभू. सर्व स्थितीत, आनंदात, दुःखात, कितीही चांगले क्षण येतात तेव्हा आणि किती दुःखाचे क्षण येतात तेव्हाही देवाची उपकार स्तुती करा, ज्यामुळे तुम्ही देवाचे प्रिय लोक बनाल आणि देव तुमचं जीवन स्वर्गीय आशीर्वादाने भरून काढेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता, आज देहरूपात नाही आहे पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे, तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत
प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.